पर्यावरण आणि मानवी समाजाच्या विकासात वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांच्या संवर्धनासाठी जनतेने पुढाकार घ्यावा असे आवाहन वन संस्कृती कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पात विविध विकासात्मक कामे व उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी केले। मुनगंटीवार यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पातील हर्सापार नूतन सफारी गेट, कोलितमारा येथे परमोटरिंग व हॉट एअर बलून हा साहसी क्रीडा उपक्रम, वाघोली तलाव येथे डार्क स्काय प्रकल्प आणि हत्ती कॅम्प, सिल्लारी येथे पर्यावरण पूरक पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन आदींसह विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला। या प्रसंगी ते बोलत होते। या वेळेला कार्यक्रमाला आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या सदस्या शांता कुमारे, पिपरिया गावाचे सरपंच प्रवीण उईके, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास नागपूर व वृत्ताच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल आदी यावेळी उपस्थित होते। पुढे मुनगंटीवार म्हणाले, पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांचा अधिवास वाढविण्यासाठी उत्तम कार्य झाले आहे। या व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्प आणि वन विभागात सर्व महत्त्वाची संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत। राज्य शासनाने वन क्षेत्रातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत। आस्थापना खर्च वजा करून तेंदूपत्त मजुरांना 72 कोटी रुपयांचे बोनस देण्यात आले आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 25 लाखांची सानुग्रह मदत करण्यात येते। या दोन्ही तरतुदी देशात फक्त महाराष्ट्रानेच केल्याचे त्यांनी नमूद केले। वटवृक्ष वाढीसाठी वन विभागाने शासन निर्णय काढला असून वड, पिंपळ आदी वृक्षांची लागवड व्हावी आणि वृक्ष जगवणारे हात वाढले पाहिजे। वृक्ष वन्यजीवांचा अधिवास वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत असेही मुनगंटीवार म्हणाले। 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान चंद्रपूर येथे ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून देशभरातील वनमंत्री यात सहभागी होणार असल्याचे श्री मुनगंटीवार यांनी सांगितले।